पोहे, शिरा, उपमा खाऊन जर कंटाळा आला असेल तर असा पोटभरीचा नाश्ता करून पाहावा, सगळ्यांना आवडतो. एका भांड्यामध्ये रवा घ्यायचा. आता रवा तुम्ही प्रमाणात घ्या, मी प्रमाण घेतलेलं नाही आहे कारण मला माहीत होतं परफेक्ट होणार आहे, त्यासाठी मी प्रमाण वगैरे घेतलं नाही. पण तुम्हाला जर सांगण्यासाठी असेल तर एकाच एक प्रमाण घ्या. म्हणजे 1 कप जर रवा असेल तर 1 कप दही घेतलं तरीही चालेल. आता दही काही इतकं म्हणजे हे असतं, नॉर्मल असतं, सगळ्यांचं इतकं आंबट वगैरे काही जास्त नसतं बरं का. आता यामध्ये कांदा, मिरची, कोथिंबीर मी मिक्स केलेली आहे. आता यामध्ये टॉमॅटो पण घ्या तुम्ही, असेल तर तुम्हाला भाज्या जर ॲड करायच्या असतील अजून तरीही तुम्ही करू शकता. मी केलेलं नाही आहे, माझ्याकडं जे अवेलेबल होतं तेच केलं मी. बाकीचं तुम्ही गाजर, शिमला, टॉमॅटो हे सगळं मिक्स करू शकता. आणि एक बटाटा किसून तर अवश्य करा, त्याने आणखी छान होतो. आणि त्यामध्ये मस्त असे जिरे मोहरीचे तडतडीन आवाज असा तडका द्यायचा. आणि ना त्यामध्ये सोडा मिक्स करायचा किंवा इनो. आता हे सोडा इनो केव्हा मिक्स करायचा, जेव्हा आपण एका साईडला पाणी गरम करण्यासाठी ठेवणार आहे तेव्हा. आणि हे ना बॅटर त्या उकळत्या पाण्यामध्ये ठेवून द्यायचं. आणि वरतून थोडीशी मिरची, थोडीशी एकदम किंचितशी दिसण्यासाठी ॲक्टिव्ह दिसेल अशा प्रकारे. इतकं सुंदर झालं होतं ना ते, दिसण्यासाठी खूप सुंदर होतं. आणि त्यावरती ती मिरची वगैरे कोथिंबीर खूप छान दिसते. पण आता हेच काय झालं माहिती आहे का माझ्याकडनं, जेव्हा मी काढत होते, थोडी माझी कायमच घाई असते, तेव्हा काढता आहे ना ते थोडंसं तुटलं. पण तरीही मी त्याचे काप व्यवस्थित केले. आता यात बटाटा मिस झालेला आहे माझ्याकडनं. बटाटा जर असता ना तर आणखीन छान झाला असता हा नाश्ता. तर तुम्ही बटाटा अवश्य टाका बरं का, यामध्ये खूप छान होतो आणि हेल्दी पण होतो. आता काय होतं, मुलांनाही सारखं सारखं तेच तेच खाऊन कंटाळा आलेलं असतं, तर असा नाश्ता तुम्ही अवश्य करून द्या. तर सकाळी सकाळी ना पावसाचं वातावरण झालं आहे, असं वाटते पाऊस येतो की काय, पूर्णपणे आभाळ आलेलं आहे बरं का. आणि आमचे कॅमेरामॅन रस्त्याला ते पण माझ्या मागं दिसले का, तिकडं आहे. मला पण जायचं, चला आम्ही निघालोच आहे आता. नाही दिसले तिकडे आहे, ती फिरते, तिला खूप घाई होते. प्रत्येक वेळेस असंच असतं तिचं, काय मी इतकी घाई असते ना काय विचारायचं नाही. पण आज झाडाला अशा कैऱ्या आल्या आहेत ना, ते काहीच राहिले पूर्णपणे. आणि ही फांदी ना तुटायला झालेली बरं का. कसं होईल तर हो फांद्यांचं आमच्या खूप वरती होती फांदी, पण इकडं पण आंबे. त्यावरती कीड आलेली. आंब्यावर खायला पण आले ते, भरपूर कैरे आहेत. सगळ्या बाहेरनं तर जास्त दिसतात ते, आतनं कमी दिसतात. सगळीकडे कैऱ्या पण खात नाही आम्ही, कारण आहे ना आंबट ही कैरी.